नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता सावली ही सगळ्या मुलांना घेऊन गुरुकुलाचं गेट उघडून आता आतमध्ये येताच समोरून इन्स्पेक्टर आता सावलीला थांबवतात. तर सावली आणि सगळी मुले आता इन्स्पेक्टरला पाहून टचकतात. सावली आता त्यांच्याकडे येत म्हणते, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तर नोटीस दाखवत इन्स्पेक्टर म्हणतो की आमच्याकडे हे गुरुकुल सील करण्याचे आदेश आले आहेत आणि कायदेशीररित्या नोटीस आली आहे. तर आता सावली म्हणते, काय बोलतात? तर इन्स्पेक्टर म्हणतो की मागे सुद्धा तुम्हाला एकदा नोटीस पाठवली होती, पण त्याचा तुम्ही काहीही विचार केला नाही. तर आता यावेळेस आम्ही आता गुरुकुल बंद करायला आलो आहे आणि तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तर ते ऐकताच सावलीला अजून एक धक्का बसतो आणि सावली म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय? आम्हाला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही आणि 4 दिवस आम्ही इथे नव्हतो सुद्धा. आम्ही सगळेजण मुलांसोबत कॅम्पला गेलो होतो. इन्स्पेक्टर म्हणतो, मॅडम अशा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर ताबा घेत नाही आणि तुम्ही चुकीच्या जागेवर दुसऱ्याच्या जागेवरती हे असं गुरुकुल चालू शकत नाही. आणि इन्स्पेक्टर आता ते गुरुकुल बंद करायला त्याचे आता हवालदाराला सांगतात आणि इन्स्पेक्टर आता त्या सगळ्या मुलांना गुरुकुलच्या बाहेर जायला सांगतो. व्यंकटेश म्हणतो, साहेब अहो तसं काहीच नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि मग इन्स्पेक्टर आता सगळ्या मुलांना बाहेर काढू लागतात. आबीर आता रडतच आता सावलीला म्हणतो की आई काय झालं? हे गुरुकुल असं का बंद करायला निघालेत? आणि ताबडतोब सावली म्हणते, थांब आबीर, मी जगन्नाथजींना कॉल करते. आणि बाजूला जात सावली जगन्नाथला कॉल करते. जगन्नाथ म्हणतो, आले काय सावली सगळे गुरुकुलामध्ये? तर आता सावली म्हणते की जगन्नाथजी ताबडतोब तुम्ही जिथे कुठे असताल ते तिथून इकडे निघून या. जगन्नाथ म्हणतो की मी येतो सावली, पण काय झालं ते सांग. सावली म्हणते की बाबा, इन्स्पेक्टरने आपल्या गुरुकुलच्या जागेला सील केलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा बेकायदेशीररित्या तुम्ही जागेचा फायदा घेऊन हे गुरुकुल चालवताय. तेव्हा त्यांनी सगळ्या मुलांना बाहेर काढलं आहे. आता जगन्नाथला धक्का बसतो. जगन्नाथ म्हणतो की तू काळजी करू नको सावली, मी ताबडतोब तिकडे येतोय. आणि इकडे आता इन्स्पेक्टरने आता ते गुरुकुल सील केलेलं असतं आणि त्या गुरुकुलच्या गेटला लॉक केलेलं असतं. इन्स्पेक्टर वकील आता सील केल्याचे बघताच आता तेथून दूर जातात. तर सावली आता ते लॉक बघून तिला आपल्या पहिले दिवस आठवतात. आपण गुरुकुलमध्ये कशी मुलांना शिकवत होतो, यामुळे सावली आता भावूक होते. आणि आता त्या वकिलाने ती नोटीस गुरुकुलच्या त्या भिंतीला लावलेली असते. सावली ती नोटीस वाचते आणि रूपम कॉस्मेटिक नाव वाचताक्षणी सावली म्हणते की म्हणजे हे सगळं त्या तिलोत्तमाने केलंय. तर इकडे तोपर्यंत पटकन आबीर आता व्यंकटेशला त्याचा मोबाईल मागतो. म्हणजे आबीर म्हणतो, माझं एक महत्त्वाचं काम आहे. व्यंकटेश त्याचा फोन आता आबीरला देतो. आता इकडे तिलोत्तमा तिच्या खोलीमध्ये पुस्तक वाचत असताना अमृता आता तिलोत्तमाला चहा घेऊन येते आणि तिलोत्तमाकडे बघू लागते. तर तिलोत्तमा म्हणते, काय गा अमृता, गेली नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? तर अमृता म्हणते, काही नाही, विशेष काही नाही, एक गोष्ट विचारायची होती, मनात एक शंका होती. तिलोत्तमा म्हणते की आता आलीच आहे शंका, तर विचार. अमृता म्हणते की आई, मागाशी शुभ्रा किचनमध्ये आली होती आणि ती मला म्हणाली मूवीचा गाण्याचा क्लास बंद होणार आहे म्हणून, खरंय का हे? हसतच तिलोत्तमा म्हणते की अगं ती लहान आहे, तिचं बोलणं असं काय मनावर घेतेस तू? अमृता म्हणते की तिचं स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती आहे आणि काहीतरी कानावर पडल्याशिवाय शुभ्रा असं बोलणारच नाही. आता तिलोत्तमा म्हणते, खेळता खेळता तिच्या कानावर काहीतरी पडलं असेल, तू तिचं मनावर घेऊ नकोस बरं. तिलोत्तमा म्हणते की अगं तो सारंग त्या ओवीच्या आनंदासाठी काही पण करतोय सध्या, माझ्यासुद्धा त्यासाठी विरोधात जातोय आणि सारंगच्या आनंदासाठी मी त्याची आई असल्यामुळे माझ्यासुद्धा आनंदावरती भुरळ घालीलच, असे तिलोत्तमा अमृताला सांगते. आणि अमृता आता खुश होते आणि म्हणते की आत्ता कुठे तुमचं बोलणं ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि ओवीचा क्लास बंद करण्याचा या घरात तुम्हाला सोडून कुणालाच अधिकार नाही आई. आणि अमृता तिलोत्तमाचे आभार मानते. आणि एवढ्यात अमृता बाहेर येता क्षणी काकू अशी हाक मारत आता पळतच ओवी कॅम्पवरूनही अमृताच्या मिठीत येते. खुश होऊन अमृता ओवीला मिठी मारत म्हणते, कशी आहेस बाळा? तर आता ओवी म्हणते की मला काय झालं? अमृता ओवीकडे बघते तर सारंग म्हणतो, हिला काय झालं होतं, विसरली वाटतं. आणि ओवी म्हणते, बाबामुळेच माझा खोकला गेला. तर अमृता म्हणते, खूप खुश दिसतेस का? तर ओवी म्हणते, मीच नाही फक्त बाबा पण खुश आहे. ते ऐकून आता सारंग अवाक होतो आणि अमृताकडे बघत म्हणतो, छे मी कशाला खुश होऊ, बच्चे लोक होते ना अजून. आणि बॅग घेऊन आता सारंग आतमध्ये निघून जातो. आणि अमृता म्हणते की मला सांगणं, ती टीचर तुमच्यासोबत होती का? ओवी म्हणते की आमच्यासोबत होती, ती कुठे जाणार? तर अमृता खुश होते. आणि तेवढ्यात अमृताच्या मोबाईलवर आबिलचा फोन येतो. तर अमृता म्हणते की घे ओवी, आला तुझ्या मित्राचा फोन. तर ओवी फोन घेते आणि आता अमृता निघून जाताच ओवी म्हणते, काय रे आबिर, तुझा आवाज असा कसा येतो, काय झालंय? तर आता आबिर म्हणतो, ओवी इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे
आणि रडतच आबीर म्हणतो की आपल्या गुरुकुलाला सील लावलंय ओवी. ओवी घाबरते आणि म्हणते काय सील? आणि ओवी म्हणते की असं कुणी आपलं गुरुकुल बंद केलंय? तर आबीर म्हणतो इथे पोलीस आले होते आणि त्यांच्या मते ही जागा आपली नाही तर दुसऱ्यांची आहे म्हणे. आणि ओवी म्हणते की असं कोणी केलं? तर आबीर म्हणतो मी त्या पोलीस काकांना विचारलं आणि त्यांच्या मते कोणती तरी रूपम नावाची एक कंपनी असते, त्यांनी हे बंद केलंय गुरुकुल असे आता आबीर ओवीला सांगतो. आणि इकडे आबीर म्हणतो काय रूपम कॉस्मेटिकने आपलं गुरुकुल बंद केलंय का? तर आबीर म्हणतो हो. आणि ओवीच्या सगळं लक्षात येतं. आणि तेवढ्यात इकडे जगन्नाथ आता गुरुकुलमध्ये येतो आणि तिथे ते सगळे मुलं उभे असतात आणि इन्स्पेक्टरसुद्धा उभे असतात. सगळ्यांकडे इकडे तिकडे बघत आता गुरुकुलाच्या गेटसमोर जगन्नाथ येतो आणि त्यानंतर आता सावलीकडे बघतो. गुरुकुलाच्या गेटला कुलूप दिसताच आता इकडे सावलीकडे बघत आता जगन्नाथला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि जगन्नाथ आता इन्स्पेक्टरकडे येत म्हणतो की साहेब हे सगळं काय चाललंय आणि तुम्ही गुरुकुलाला सील का केलंय? तर इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा आम्ही फक्त आमचं काम करतोय. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघा गुरुकुल सील करण्यासाठी आमच्याकडे तशा कायदेशीर ऑर्डर आहेत. जगन्नाथ म्हणतो कसल्या ऑर्डर आणि कोणत्या ऑर्डर? आणि लगेच आता वकील जगन्नाथला म्हणतो हे बघा रूपम कॉस्मेटिकने कोर्टामध्ये केस टाकलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जागा चुकीच्या मार्गाने बळजबरीने बळकावलेली आहे आणि कोर्टाचा पुढील निर्णय होईपर्यंत ही जागा सील असणार असल्याचे आता वकील हे जगन्नाथला बोलतात. जगन्नाथ म्हणतो की अहो आत्तापर्यंत कुणाची वीट मी फुकट घेतली नाही आणि जागा कशाला बळकावू आणि पैसे मोजून कायदेशीररित्या मी ही जागा विकत घेतल्याचे जगन्नाथ वकिलाला सांगतो आणि हे सगळं चुकीचं होऊन आत्ताच्या आत्ता तुम्हाला ही सील काढावं लागेल असे जगन्नाथ वकिलाला सांगतो. वकील आता जगन्नाथकडे बघतो तर इन्स्पेक्टर जगन्नाथला म्हणतो कायदा हातात घेऊ नका जगन्नाथजी. जगन्नाथ म्हणतो की अहो पण या जागेचे पेपर्स आहेत माझ्याकडे आणि ते पेपरसुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. तर इन्स्पेक्टर म्हणतो की ते पेपर आम्हाला नका दाखवू, तुम्हाला जे पुरावे द्यायचेत ना ते कोर्टाला द्या. आणि इकडे आता इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतो की हे बघा या जागेमध्ये आतमध्ये कुणालाही प्रवेश करू देऊ नका आणि रितसर कायदेशीर कारवाई करा. आणि इन्स्पेक्टर वकिलासोबत येथून निघून जातो. तर जगन्नाथला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि सावली आता खूप गिल्टी फील करते. सावली म्हणते की बाबा पुन्हा पुन्हा माझं नाव इथे का जोडलं जात आहे आणि मी का करू? जगन्नाथ सावलीला शांत करतो आणि सावली म्हणते की नोटीस मिळाली असूनसुद्धा आपण काही ॲक्शन घेतली नाही. तर जगन्नाथ म्हणतो की अगं सावली बाळा मला नोटीस मिळालीच नाही. आता जगन्नाथ म्हणतो की ती तिलोत्तमा हे सगळं जाणून बुजून करते. आता इकडे जगन्नाथ हा सावलीला एका बाजूला बोलावतो आणि म्हणतो की सावली त्या तिलोत्तमाने शब्द आपला पाळलेला नाही. तिने आपल्याला शब्द दिला होता की या जागेकडे ती ढिंकूनही बघणार नाही म्हणून. जगन्नाथ म्हणतो तिने तिचा शब्द पाळला नाही. तर सावली म्हणते मी तरी माझा शब्द कुठे पाळला आहे आणि माझी इच्छा नसताना देखील परिस्थितीमुळे मला ना परिस्थितीने सारंगच्या पुढे उभं केलं. आणि जगन्नाथ म्हणतो त्या मुलीच्या जीवासाठी तू त्या घरात गेली होतीस, तू काहीच केलं नाहीस सावली. आणि जगन्नाथ म्हणतो की तू सारंगच्या आयुष्यात गेली नाही तर सारंग पुन्हा तुझ्या आयुष्यात आलाय, तू लक्षात ठेव. जगन्नाथ म्हणतो पण त्या तिलोत्तमाने हे जे केलं ना ते विचारपूर्वक केलंय आणि मुद्दाम केलंय सावली. आता जगन्नाथ म्हणतो की पण मी तिला सोडणार नाही, तिने हे जे केलंय ना जगन्नाथ पंडित याचा बदला घेणार म्हणजे घेणार आणि पुढे आता जो काही परिणाम व्हायचा तो मी बघून घेईल असे म्हणत रागाने जगन्नाथ तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात आता इकडे ओवी ही तिच्या रूममध्ये एरझऱ्या मारत असताना सारंग तिथे येतो आणि म्हणतो की ओवी अगं काय म्हाताऱ्या माणसासारखं टेन्शन घेऊन विचार करतेस? तेव्हा आता ओवी पटकन सारंगकडे येते, म्हणते की बाबा बरं झालं तू आलास, मला आबीरचा कॉल आला होता आणि त्याने मला सांगितलं की गुरुकुलमध्ये पोलीस आलेत आणि त्यांनी गुरुकुल सील केलंय म्हणून. आणि सारंग म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस. तर ओवी म्हणते की बाबा अरे तो आबीर मला सांगत होता की त्या नोटीसवर आपल्या कंपनीचं नाव आहे. तर सारंगला अजूनच धक्का बसतो आणि सारंग म्हणतो नाही नाही अगं आपल्या कंपनीचा आणि त्या गुरुकुलचा काय संबंध असणार? आणि ओवी म्हणते की आबीरला खूप टेन्शन आलं होतं, तो खूप रडला सुद्धा आणि गुरुकुल जर बंद झालं तर मग आपण काय करायचं बाबा? सारंग म्हणतो हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. आणि इकडे आता तिलोत्तमा ही घरी येताच मोनिका म्हणते की आई बरं झालं तुम्ही आलात, राजकुमारचा फोन आला होता आणि पोलीस कर्मचारी वकील आणि सगळेच जण त्या गुरुकुलाच्या जागेत पोहोचले आणि काही वेळातच त्या गुरुकुलाला आता सील लागणार आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याला कळतंय का तो काय करतो? त्याला 1000 वेळा सांगितलंय. तिलोत्तमा म्हणते त्याने जगन्नाथच्या साम्राज्याला हात लावलाय आणि जगन्नाथ काय करेल ना आता सांगता येणार नाही. आणि तिलोत्तमा म्हणते मोनिका मला वाटतंय आता खूप मोठं वादळ येणार आहे आणि राजकुमार कुठे आहे?
आणि मोनिका म्हणते की ते जरा वेगळ्या कामासाठी बाहेर गेलेत आणि ते काम झाल्यावर ते येणारच आहे. तर तेवढ्याच दरवाज्यात जगन्नाथ रागारागाने तिथे येतो आणि तिलोत्तमाकडे बघत म्हणतो की तिलोत्तमा. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. हातात तिलोत्तमासमोर येताच बोट करत जगन्नाथ म्हणतो, तिलोत्तमा तू हे चांगलं केलं नाहीस. तुला जर वार करायचा होता तर तो समोर करायचा होतास. आणि तिलोत्तमा म्हणते पाठीमागे खंजीर खुपसायला तुला लाज नाही वाटली का? तिलोत्तमा म्हणते कोणी रे, कोणी खुपसलाय? तिलोत्तमा म्हणते की मी तुझ्या की तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. अमृताही तेवढ्यात तिथे येते आणि बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की तू मला शब्द दिला होता तू आणि तुझ्या लेकीने की तुझी लेक माझ्या मुलाच्या आयुष्यात परत येणार नाही म्हणून. आणि बोट करत जगन्नाथ म्हणतो माझ्या लेकीला मध्ये आणू नकोस, मी तुला पुन्हा एकदा सावध करतोय. आणि जगन्नाथ म्हणतो की ताबडतोब ही चाललेली कारवाई थांबव, कारण आमच्या गुरुकुलाला सील लागलंय आणि गुरुकुलाचं सील कसं उघडेल आणि गुरुकुल कसं चालू होईल याकडे बघ. आणि तिलोत्तमा म्हणते की पहिली गोष्ट मी काहीच केलं नाही. राजकुमारला 1000 वेळा सांगितलं होतं त्या गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकूनही बघू नकोस म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते तरीसुद्धा त्याने माझं काही ऐकलं नाही. सध्या सगळा बिझनेस राजकुमारच्या हातात आहे. आणि जगन्नाथ म्हणतो स्वतःची कातडी वाचवायला त्याच्यावर ढकलवतेस का? कुठेही तो राजकुमार? आणि जगन्नाथ म्हणतो आण त्याला समोर. तिलोत्तमा म्हणते तो कामासाठी बाहेर गेलाय. जगन्नाथ म्हणतो बाहेर वगैरे काही गेला नसणार, लपून बसला असणार आहे तो. आणि आता बोट करत जगन्नाथ म्हणतो की हा जगन्नाथ पंडित साधासुद्धा माणूस नाही आहे, एवढं तू लक्षात ठेव. आणि तुझ्यापेक्षा 10 पावलं पुढचा विचार करून चालतोय हा जगन्नाथ पंडित. आणि जगन्नाथ म्हणतो याची सुरुवात तिलोत्तमा तू केली ना, आता याचा शेवट मी करणार. तर तेवढ्यात वरून खाली उतरत सारंग तिथे येतो आणि जगन्नाथला शांत होण्यासाठी सांगतो. आणि सारंग म्हणतो हे बघा मला कळलंय काय झालंय ते. जगन्नाथ म्हणतो कोण आहे याच्या मागे, कुणाचा हात आहे रे मग? आणि मोठे डोळे करत तिलोत्तमाकडे बघत जगन्नाथ म्हणतो माझ्या नादी लागून तू खूप मोठी चूक केलीस आणि हे तुला खूप जड जाणार तिलोत्तमा. आणि रागाने जगन्नाथ तिथून निघून जातो. तर सारंग म्हणतो अगं आई कसला प्रकार आहे रे हा, आणि त्या गुरुकुलने तुझं काय बिघडवलंय? आणि आता तिलोत्तमा म्हणते की सारंग मी काही नाही केलं, जे काही केलंय त्या राजकुमारने केलंय. मी त्याला 1000 वेळा बजावून सांगितलं होतं की त्या गुरुकुलाच्या जागेकडे बघू नकोस म्हणून. आणि सारंग म्हणतो हे बघ आई तू मला वेड्यात काढू नकोस, दादा तुला विचारल्याशिवाय काहीही करत नाहीये. आणि सारंग म्हणतो त्यांची जागा आहे, मग तू काय एवढं टेन्शन घेतेस आणि तू का हा प्रकार करतेस, सोड. तिलोत्तमा म्हणते अरे सारंग मी तुला खरं सांगते मी काही नाही केलंय. आणि तिलोत्तमा म्हणते की अरे तुझा विश्वास का नाही बसत माझ्यावर? बरं ते सगळं सोड रे, एक 5 मिनटं तू राजकुमारच्या बाजूने विचार कर ना सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की मुळात ती गुरुकुलाची जागा रूपम कॉस्मेटिकचीच होती सारंग, पण बेकायदेशीररित्या कागदपत्र जमा करून ती जागा जगन्नाथला विकली गेली. तिलोत्तमा म्हणते की मुळात ती जागा आपलीच आहे, मग ती जागा राजकुमार आपल्या स्वतःकडे पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतोय. तिलोत्तमा म्हणते की मग त्याचं तरी काय चुकतंय, फक्त त्याची जी पद्धत आहे ती चुकते. आणि तिलोत्तमा म्हणते की तसाही तो आपल्या कंपनीचा अधिकृत मेंबर आहे. तर सारंग म्हणतो मग तसा कंपनीचा अधिकृत मेंबर मी सुद्धा आहे. आणि सारंग म्हणतो आता मला जे पाहिजे ना ते मी करतो. तर तिलोत्तमा म्हणते तू काय करणार आहे, कोर्टाच्या विरोधात जाणार आहे का? आणि तिलोत्तमा म्हणते की कोर्टातून ही केस तू मागे घ्यायला लावणार आहे का त्या जगन्नाथची वकिली करणार आहे? तर आता सारंग म्हणतो तुम्हाला जे वाटलं ते केलं, आता मला जे वाटतंय ना ते मी करतो. आणि सारंग म्हणतो की तुम्ही फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही जे केलंय तो अन्याय आहे आणि मी अन्याय होऊ देणार नाही. तिलोत्तमा म्हणते अन्याय? अरे कसला अन्याय आणि कोणत्या अन्यायाच्या गोष्टी करतोयस तू सारंग? आणि रागाने सारंग तेथून निघून जाताच इकडे तिलोत्तमाची बोबडी वळते आणि तिलोत्तमा ही आतमध्ये निघून जाते. तेव्हा मोनिका ही तोंड खाली लपवते. आणि मोनिका आता विचार करते की सारंग आता जो काही रागात बोलून गेलाय ना आणि ज्या पद्धतीने तो चिडून गेलाय त्या अर्थी तो नक्कीच काहीतरी गडबड करणार असल्याची मोनिका विचार करते. आणि म्हातारीने सारंगला तर काही अडवलं नाही आणि आता ही परिस्थिती आपल्या तर हाताच्या बाहेर चालली. आता राजकुमारला फोन करून कळवायला हवं असा विचार मोनिकाच्या डोक्यात येतो. आणि इकडे आता सावली हवालदाराला म्हणते की अहो माझ्या काही आठवणी आहेत, त्या आठवणी तरी आतमधून घेऊन येऊ द्यात. हवालदार म्हणतो मी काय करू मॅडम, माझी सुद्धा काहीतरी मजबुरी आहे आणि मी सुद्धा कायद्यात बांधलो गेलो आहो. आणि हवालदार म्हणतो ही जागा रिकामी करायला तशी वेळ आणि मुदतही दिली होती, पण या लोकांनी काही ऐकलं नाही. आणि तेवढ्या जगन्नाथ तिथे येतो. तर पळत पळत आबीर जगन्नाथकडे येत म्हणतो की आजोबा बघितलं का हे सगळं काय चाललंय? आणि रडतच आबीर म्हणतो कोणत्या प्रॉब्लेमला काहीतरी उपाय असतो असं तुम्ही सांगताना आजोबा, मग करा काहीतरी. आणि सावली आणि आबीर आता जगन्नाथकडे बघतात. आणि त्यानंतर
आता इकडे आता सारंग आता त्याच्या कारकडे जाऊ लागताच राजकुमार तिथे येतो. तेव्हा आता राजकुमार म्हणतो, कुठे चालला सारंग? तर सारंग राजकुमारला म्हणतो, असे दुसऱ्याच्या जागेवरती जाऊन झेंडा लावला असं जेव्हा आपण समजतो ना पोलिसांच्या मदतीने, तर तो झेंडा नाही तर तो एक दरोडा असतो पोलिसांच्या मदतीने घातलेला. आणि आता राजकुमार सारंगकडे बघत विचार करतो की सारंग याचे परिणाम खूप वाईट होतील. तर इकडे सारंग विचार करतो की परिणामाची काळजी मी कधीच केली नाही राजकुमार, आणि यापुढे सुद्धा करणार नाही. आणि रागाने त्याची कार घेऊन सारंग आता गुरुकुलात येतो. आणि त्या ठिकाणी आता खालून आता सारंग मोठा दगड उचलतो आणि लगेच आता जगन्नाथ सारंगकडे बघतो. तर जगन्नाथ म्हणतो, सारंग काय करतो? तर सारंग म्हणतो की आता त्यांनी जे काही केलं आहे ना ते त्यांनी केलं आहे, आता मी ना काही करून हे सील तोडणार म्हणजे तोडणार. आणि सारंग आता दगड घेऊन पुढे जाऊ लागतो. तर इकडे राजकुमार म्हणतो की सारंग मी तुला सोडणार नाही. तर आता इकडे रागाने दगड सीलवर आपटून सारंगने गुरुकुलाचं सील तोडलेलं असतं. आणि आता राजकुमार तिथे येताच तोच दगड आता राजकुमारकडे बघत सारंग राजकुमारला दाखवतो. आणि इकडे आता सारंग आणि राजकुमार दोघांच्यामध्ये आता मोठे वादळ येऊन आता सारंग हा राजकुमारला कसा आता जन्माची अद्दल घडवतो. आणि राजकुमारच्या पापाचा हंडा भरून आता सारंग आणि सावली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.